यवतमाळ जिल्ह्यात 39,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या गृह चौकशीचे आदेश देण्यात आलेत। महिला आणि बालकल्याण विभागाचे राज्याचे सचिव अनुप कुमार यांनी हे आदेश दिलेत। लाभार्थ्यांची चौकशी करण्याच्या सूचना करण्यात आल्यात। उपप्रादेशिक विभागाच्या अहवालानंतर अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे। येत्या 15 दिवसात लाडक्या बहिणींची अंगणवाडी सेविका चौकशी पूर्ण करणार आहे। वयाची अट पार केल्याचा संशय असणाऱ्या एकाच कुटुंबातील 3 लाभार्थी अशा सगळ्यांवरती आता टांगतीत तलवार आहे। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांच्याकडून। राजश्री, काय अधिक माहिती? प्रज्ञा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6,92,500 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर 27,317 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। यामध्ये आता 39,000 लाडक्या बहिणींची चौकशी होणार आहे। म्हणजे त्यांच्या घरी जाऊन जे अंगणवाडी सेविका आहेत त्या चौकशी करणार आहेत। काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये सुद्धा सेम घटना घडली होती। अमरावतीमध्ये सुद्धा अशाच काही लाडक्या बहिणी होत्या ज्यांना अपात्र करण्यात आलं, कारण वयाची 65 ओलांडलेली असताना सुद्धा त्या या लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेत होता। आणि आता सेम घटना यवतमाळमध्ये सुद्धा घडली आहे। त्यामुळे किती लाडक्या बहिणी अपात्र आहेत हे सुद्धा यातून पाहिलं जाणार आहे। आणि त्यासोबतच एका कुटुंबामधून किती महिला या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत हे सुद्धा यातून पाहिलं जाणार आहे। त्यामुळे येत्या 15 दिवसामध्ये या अंगणवाडी सेविका तिथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन ही पूर्ण चौकशी करतील आणि तो एक अहवाल सादर केला जाणार आहे। ते राज्याचे सचिव अनुप कुमार यांच्याकडे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राजश्री।